भिवंडी महानगर पालिका चुनाव में सबसे ज्यादा चर्चित और रोमांचक मुकाबला वार्ड क्रमांक 1 में देखने को मिला। इस वार्ड में पूरे भिवंडी शहर की नजरें टिकी हुई थी। भाजपा के विधायक महेश चौगले के पुत्र मैदान में थे, जबकि उनके सामने पूर्व महापौर विलास पाटिल, प्रतिभा पाटिल और उनके पुत्र मयूरेश पाटिल की टीम थी। इस कारण मुकाबला काफ़ी कड़ाकेदार टक्कर वाली मुकाबला इस दौरान था। बता दें कि चुनाव प्रचार के दौरान इस वार्ड में कई छोटे बड़े विवाद भी सामने आए। मतदान के दिन पूरे दिन यह वार्ड सुर्खियों में रहा और हाई अलर्ट जैसी स्थिति देखने को मिली। अतः वार्ड क्रमांक 1 में कोणार्क विकास आघाड़ी ने शानदार प्रदर्शन करते हुए पूरा पैनल विजयी घोषित किया। इस नतीजे से भाजपा को बड़ा झटका लगा और भाजपा के विधायक महेश चौगले के गढ़ में ही उनके ओर से करारी हार का सामना यहाँ पे करना पड़ा। नक्की काय सांगा, मोठ्या प्रमाणात कुणालाही मारहाण झाली, नक्की काय माहिती तुमच्या विजयानंतर? मी सर्वप्रथम तर भिवंडी वार्ड क्रमांक 1 माझ्या सर्व महिला यांचा खूप खूप आभार मानते। त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या पॅनलला खूप सपोर्ट केलाय आणि या गुंडागिरी आणि दादागिरीच्या राज्यामध्ये या महिलांनी खरं म्हणजे महिलांनी बाहेर जाऊन आम्हाला सपोर्ट केलेला आहे। त्या महिलांचं सगळ्या वॉर्डच्या पूर्ण 1 नंबर वॉर्डच्या सगळ्या महिला माझ्या जीव जुटीने बऱ्याच लोकांनी आमच्यासाठी नवस केलंय, त्या सर्वांसाठी मी खूप खूप धन्यवाद देते। आणि हा विजय वॉर्ड नंबर 1 चा नाही तर आमच्या सर्व महिलांचा विजय आहे। हा विजयाचा यश माझ्या जनतेचा आहे। माझ्या कोंबडपाडा रहिवासी, माझ्या गोकुलनगर, अजयनगर, सगळा हा जो परिसरावर 1 नंबर वार्ड क्रमांक 1 त्यांचा हा विजय आहे। त्यांनी केलेला हा सहकार्य आहे आणि हा जो कोणाच्या विरोधात लढलेला नाही, आम्ही मटका आणि गुंडेगिरीच्या विरोधात लढले। हे हाच विजय आहे। कारण का हे लोकांना हे पसंत नाही, परंतु जनतेचा मी खूप खूप आभारी आहे। पुढील विकासाची कामं जी ठप्प राहिलेली आहेत ती 100% पार पडणार आम्ही, यात कुठलीही दुशंका नाहीये। विशेषतः म्हाडाच्या लोकांचा मी फार आभारी आहे की त्यांनी माझ्यावरती पूर्वी थोडा अविश्वास होता, परंतु तो अविश्वास त्यांनी 2-4 दिवसात शिथिल करून तो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचं फार महापौर हा संख्याबळावर असेल। मी सांगू शकत नाही कोण महापौर होणार, जी संख्याबळ आता जे निवडून येते त्याच्यावरती आहे। नक्की काय सांगा, मोठ्या प्रमाणात कुणालाही मारहाण झाली, नक्की काय माहिती तुमच्या विजयानंतर? मी सर्वप्रथम तर भिवंडी वार्ड क्रमांक 1 माझ्या सर्व महिला यांचा खूप खूप आभार मानते। त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या पॅनलला खूप सपोर्ट केलाय आणि या गुंडागिरी आणि दादागिरीच्या राज्यामध्ये या महिलांनी खरं म्हणजे महिलांनी बाहेर जाऊन आम्हाला सपोर्ट केलेला आहे। त्या महिलांचं सगळ्या वॉर्डच्या पूर्ण 1 नंबर वॉर्डच्या सगळ्या महिला माझ्या जीव जुटीने बऱ्याच लोकांनी आमच्यासाठी नवस केलंय, त्या सर्वांसाठी मी खूप खूप धन्यवाद देते। आणि हा विजय वॉर्ड नंबर 1 चा नाही तर आमच्या सर्व महिलांचा विजय आहे। स्पीड न्यूज भारत।